मला खूप साऱ्या ताईंच्या दादांची कमेंट आली, ती काळजीपोटीच कमेंट आली. ती काय मला पण माहिती आहे, कोणाचा राग पण नाही आहे मला. आणि काही ताईनं पण एका ताईनं कमेंट केलेली की दादा मी असं तुला म्हणते म्हणून तू वाईट नको वाटून घेऊस, एक बहीण म्हणून तुला सांगते. तर ते काही मी कोणाचंच खरंच मला बिलकुल वाईट वाटलं नाही आहे. तुम्ही जे मला सांगत होते माझ्या चांगल्यासाठीच की पोरांना आजी आजोबाकडं ठेवा, म्हणजे कसं तुमच्या पण डोक्याचं टेन्शन कमी असं तुम्ही बोलत होते. पण त्याचं विषय असा आहे की आर्यन आम्हा दोघांपैकी एकाजवळ राहतो, तो आम्हा दोघांना सोडून नाही राहत. एक तर माझ्याकडं तर राहणार, नाहीतर मग तिच्याकडं तर राहणार. मग सगळ्या पोरांचं तसंच आहे. पण रोहननं कसं धाडस केलं आहे देव जाणे, तो तिकडं पूजाच्या आईवडिलांकडं गेला आहे. त्याला पण आता आम्ही कधी असं नाही सोडत, आणि सोडलं आहे म्हणून मला पण कर म्हणा. म्हणजे कसं हे वाटत नाही ना, आठवण येते लेकराची. असं आपण एखादं लेकरू जर त्याच्यासोबत आईवडील नसेल ना, तर त्यावेळेसचे त्याचे जे काही चेहऱ्याचे हावभाव असतात, त्याची जी काही स्थिती असते ना, ते मला चांगलंच माहिती आहे. खूप बेकार वाटतं आहे अशा वेळेस. आर्यन तू इकडे ये, तू खाली बस, तू आजी आजोबाकडं निघ, तू नाही गप बस तिथं, तू नाही राहत तिकडं. रोहनच्या जोडीला जा टॉयलेटला. तुझं सकाळपासून लय टॉयलेट बघतोय, 2 दिवसापासून तुझं टॉयलेटचंच बघायला. हे जा रे तू, खरं निघ, नको राहूस, तू नको राहूस इथं, जा तू घरी जा. ही अशी पोरं आहेत त्याच्या जोडीला, तो काही एका ठिकाणी शांत बसतच नाही. तुम्ही चांगल्यासाठीच कमेंट केल्या ताईंनो दादांनो, पण लेकरं नाही राहत. त्यांना आम्ही दोघांपैकी एक असलो तरच राहतात, नाही तर नाही राहत. आता मी पण इथं सतत येण्याचं कारण म्हणजे असं आहे, आता मी सगळं तिच्यासाठी बनवून डबा वगैरे तयार करून घेऊन येत असतोय. इथले कपडे सगळे नेतो, ते सगळे कपडे माझ्या हातानं मी धुतोय, आणि मग नंतर सगळं खायला वगैरे बनवून घेऊन येतोय. त्यामुळं मला पण यावं लागतं. मी नाही करत, कोणाची वाट पण नाही बघत. काल मी एवढा कशामुळे चिडलो होतो मग त्या व्हिडिओमध्ये. आपण कोणाकडं आशा करतच नाही. मी एखाद्या बाईला पण एवढं चांगलं जमणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी जेवण बनवतो म्हणजे बनवतं. मला जमतं, मला येतं, मी करतो, मी नाही लागत. हां, कपड्यासाठी कसं तर थोडंसं जरा वाटतंय, पण मी काय करतो गडबडीनं इकडं तिकडं बघून आपलं धुवून टाकतो. जाऊ द्या, ती आपल्यावर एक वाईट वेळ आली म्हणून, नाहीतर पूजा थोडीच माझ्याकडनं कपडे धुवून घेते. पण आता कसं ती आपल्यावर वेळ आहे, मग प्रसंग घडला आहे म्हणून धुवावं लागतंय. मग जाऊ द्या, धुवून टाकतोय मी, काय नाही वाटत मला. ती एक नातेवाईकमधली बाई होती, तिनं म्हणजे असं चर्चा केली होती आपल्याबद्दल की एक मरो का तिकडं, मग असंच का आजारी पडना, आमचं काही घेणं देणं आहे, आम्ही त्यांना भेटायला जायचं किंवा त्यांना काही एखाद्या वेळेचं एखाद्या टाईमाचं जेवण द्यायचं, असं विषय होता तो. मग तुमचं आम्हाला नको आहे पण. आणि एकतर मी तुम्हाला सांगतो, मी चिकन खात नसल्यामुळं मी कोणाच्याही घरचं खात नाही, चिकन खात नसल्यामुळं. आता सासू सासऱ्यांकडं पण त्यांना माहीत आहे की हा जरा किळस करतो म्हणून ते कधी असं नजरेला पण नाही पडू देत माझ्या पण. त्यांनी पण दिलं तर एक दिवस पाठवून दिलेलं, असं नाही की आम्ही त्यांना म्हटलं पाठवूनच द्या. ते त्यांनी बाबा त्यांची पोरगी दवाखान्यात आहे, तिथं घरी कोण बनवणार पण नाही आहे. या काळजीपोटी काहीतरी आणून दिलं असेल, ते काळजीपोटी लेकरांना पण घेऊन जात होते. रोहन आर्यनला दोघांना पण ते नेत होते, पण दोघं पण त्यावेळेस नाही गेले, नाही जाणार बोलले. मग रोहनला नंतर काय वाटलं काय माहीत, तो बोलला पप्पा मी जातो, मला सोडा तिथं, मी राहतो तिथं. मग त्यामुळं त्याला सोडलं, आणि परत मग मी त्यांच्याकडे गेलो पण नाही. काल इथं पूजाची एक बहीण आहे मोठी, म्हणजे 2 नंबरची,
तिनं फोन केलता की दाजी या डबा वगैरे बनवून ठेवते आणि घेऊन जा, इथंच राहते धाराशिवमध्ये. मग मी गेलो संध्याकाळी आणि ते घेतलं आणि आलो लगेच. ती पण आणि ती पूजाची बहीण पण आहे, पण तिचा जो नवरा आहे ना म्हणजे माझा साडू, तो माझा भाऊच लागतो. तो माझ्या सख्या भाऊकीतला आहे, माझा भाऊच लागतो. त्यामुळं त्यानं पण मला फोन केला की तू जा घरी आणि घेऊन जा. तो सर्व्हिसला असतो मुंबईला, तिकडे तो इंजिनियर आहे, याचा रेल्वे इंजिनियर. मग त्यानंच फोन केला की तू जा घरी आणि तुझ्यासाठी डबा वगैरे बनवला आहे. तो म्हणत होता कधी पण येत जा, घेऊन जात जा. मी म्हटलं नाही, मला नाही आवडत असं घेऊन यायला जायला, कारण मला नाही कोणाला माझ्यामुळं त्रास देऊ वाटत नाही म्हटलं. ते बोलत होते कसला त्रास आणि काय, प्रत्येकावर वेळ येत असते. मग तिथंच मला समजलं माझ्याबद्दल जे काही ज्या गप्पा गोष्टी होत्या ना, तिथंच समजल्या. जाऊ द्या आता, पुढं निघतंय माझ्या तोंडून कसं मला नाही सहन होत. मला कोणी चपलानं मारलं ना ते मी विसरून जातो, पण मला कोणी बोललं ना आणि स्पेशल करून माझ्या लेकरांबद्दल तर मला लय वाईट, मग लय राग येतोय. मी माझी लेकरं अर्ध्या किलोची सांभाळ केलं आहे, अर्ध्या किलोची लेकरं सांभाळलो आहे मी. रोहन माझा 1 किलो 300 ग्राम वजनचा जन्मला होता. मग त्रिशा पण माझी तशीच वीक जन्मली होती. तशा लेकरांना मी दिवसभर काम करून मग रात्री दवाखाना दाखवून त्यांना मी सांभाळलं आहे. मग त्यामुळं मला येतोय राग आणि मला वाटतं वाईट, चिड येते मला मग लेकरांबद्दल बोलल्यावर. पण कधी कोणाकडं माझ्या लेकराला मागाय पाठवत पण नाही. त्यांना माझी एक वॉर्निंग असते, तुम्हाला जे काय हवं आहे तुम्ही मला सांगा. लय मोठं नाही, एवढं नाही, एवढं तरी मी आणून देईलच ना. हां, किमान त्यांनी एवढ्याची अपेक्षा केली ना लेकरांनी, आपण एवढं का होईना पण आपण आणून देणारच ना. कशाला कोणाकडं अपेक्षा करायचं नाहीच. आणि 3rd क्लास बाई ती काय बोलली म्हणा, ते जसं मला समजलं नुसतं अशी माझी आग झाली. मला माझ्यावर करू दे ना कपट काय करायचं हे काय खेळतंय मग. लपाछपी खेळायला लागल्यात. मग हे असं खेळायला खायला त्याला भेटतंय, मग नंतर तो जाईना. याचं काय नाही, हजारा रमलाय. पण मला रोहनचं लय वाईट वाटतं. तो सतत आठवण काढत असेल आमची, तो आमची म्हणजे तो सतत आठवणीतच राहत असेल. तरी मी त्याला फोन केलेला, रोहन तुला करमतंय का, करमत नसेल तर मला सांग, मी तुला घ्यायला येईल असं पण बोललो आहे मी. म्हणला जेव्हा करमणार नाही तेव्हा मी फोन करून सांगतो. तिथं पण आहेत पोरं, खेळतोय त्यांच्यासोबत, पण काळजी वाटते मला. आधीच तिथं नाही का कसं झालेलं आहे ना, त्यामुळं मग भीती वाटते. तर नाही का लग्न होतं तिकडं, तेव्हा आरव नाही का पूजाच्या भावाचा मुलगा पाण्याच्या हौदमध्ये बुडाला. नाही असं काही पण होतं ना, भीती वाटते. मग त्यामुळं लेकरं मला दूर करूच वाटत नाही. पण मी ठेवलं आहे आता सध्याला. एक गेला त्याला सोडलं आहे, आर्यन नाही राहत. जिथं पण मी त्याला सोडेल तिथं रात्रीपर्यंत तो रडून पायी यायला बसलाय, म्हणून त्याला सोबतच घेऊन फिरतोय. इकडं तिची तब्येत जराशी त्रिशाची बरी झाली, मग मी पण नाही येणार.